मित्रांनो, आपल्याला हे दुसरं वासरू दिसतंय. चांगल्या प्रकारचा त्याचा पळ आहे. बरेच त्याने क्वार्टर फायनल असलेली किंवा फायनल घेतली. त्याने आज ही फायनलचा गुलाल घेतलेला आहे. आज मालकांच्या कुठनं जाणून घेऊया की ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस काय प्रतिक्रिया असतात. कारण काय होतंय, बैलगाडी क्षेत्रात कॉम्पिटिशन वाढले, मी कायम बोलतो. आणि या कॉम्पिटिशनच्या युगात गुलाल म्हणल्यावर भरपूर मोठी गोष्ट आहे मालकासाठी. आता या कॉम्पिटिशनच्या जगात तुम्ही गुलाल मिळवणं आहे ना, भरपूर अवघड जाते आणि तो आज वासराने मिळवून दिलाय. गुलाल खरं तर गुलालसाठी खडतर प्रवास आमचा झालेला आहे. आज कडलोनच्या आमचं गावचं मैदान होतं त्यावेळेस पहिला गुलाल झालता वासराला. त्याच्यानंतर आज 10 महिने झालं आम्हाला रितसर 3 फेऱ्याचा गुलाल गावत नव्हता. म्हणजे सेमीला कुठेतरी अडचण यायची. 2 नंबरला आम्ही उतरायचो. 7 ते 8 गुलाल आपलं क्वार्टर फायनल जायची. पण आज बैल आम्हाला चांगला पुरला. लक्ष्मणराव भारत केसरी लक्ष्मणराव आज होता जोडीला. चांगली गाडी पळाली, सेमीला राहिली. लय म्हणजे आनंद भरपूर आहे आम्हाला. कुठल्या गावचं वासरू आहे? कलिडोन बेलेवाडीतलं वासरू आहे. काय नाव त्याचं? रायाभाई, बेलेवाडीकरांचा रायाभाई. आता किती वर्ष झाले या क्षेत्रात आहे तुम्ही? आम्ही तसं 2-2.5 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. पहिला आमचा जो बैल होता शंभू मनुष्याना, त्याच्यानंतर ही वासरू घेतलेला आम्ही त्या राया मनुष्याना. आणि ह्या वासरावर आम्ही जवळजवळ वर्ष झालं खेळतोय मैदान. तिसऱ्याच मैदानात वासरानं गुलाल केलता रितसर 3 फेर गावच्या मैदानात. त्याच्यानंतर आम्हाला गुलाल नव्हता. जवळजवळ 10 महिने झाले. 10 महिन्यात आम्ही जवळजवळ आता ही मला वाटतं एक 10वं मैदान तरी असेल सलग. जिथं जाईल तिथे गटपास करतोय आम्ही. फक्त सेमीला कुठं 2 नंबर उतर 3 नंबर 4 का तर पैऱ्याचा विषय. पैर म्हणजे आपली गरिबी असल्यामुळे आपल्याला पैर म्हणावंच काय भेटत नाही ती. आणि वाईचा विषय असल्यामुळं म्हणजे आपण बिना पैसे खर्च करतात आपण मैदान खेळतोय. महिन्यानं लयत लय 2-3 मैदान आपण खेळतोय. ते बी ओळखीनं किंवा असं एखादं मैदान झालं तर. आणि आज आम्ही रावशेटला शब्द टाकला की आपल्या गावची गाडी हाणूया. आणि त्यांनी पण आपल्याला बैल दिला एका शब्दावरती. आणि आज कलेडोन बेलेवाडीकरांची घरची गाडी लक्ष्मण पण बेलेवाडीचा कलेडोनचाच आहे आणि वासरू पण कलेडोन बेलेवाडी घरची गाडी फायनलला राहिली. लय मोठा आनंद आहे आम्हाला यात. आता तुम्ही सांगितलं भरपूर कष्ट केले या किंवा बरेच दिवस झाले प्रयत्न करतोय फायनलसाठी. आता ज्यावेळेस फायनलला राहतो ना त्यावेळेस वरच्या स्टेजला जातो आणि त्या स्टेजला टिकून राहायचं असतं. कारण काय होतंय, आज 1 नंबर झाला की दुसऱ्या दिवशी गटालाही मार खाणाऱ्या भरपूर गोष्टी होत्या. होय, 100% म्हणणं तुमचं अगदी बरोबर आहे. आपला प्रयत्न होता की बाबा लय काय राहिलं गाडी फायनलला तरी राहावी ही आमची लय दिवसांची इच्छा होती. कारण वासरू जाईल तिथं गट पास करायला. आम्हाला बी कुठेतरी वाटायचं लय काय राहिलं गाडी फायनल तरी राहावं. बऱ्याच वेळा असं झालं की आमच्या सेमीत गाडी लागणारी 1 नंबर केला त्या गाडीनं. असे 5 मैदान आहेत. गारेवाडीला बिवऱ्या संघ आम्ही पळालो त्यावेळेस 2 नंबरला उतरलो. त्याचं किरण अप्पाच्या रायनाची गाडी लागली 1 नंबर. आणि ती गाडी पण चांगली पळ म्हणजे ज्या आपल्या सेमीत जी गाडी लागेल ती फायनलला असं 5-6 मैदान झाले आमच्या बाबतीत. पण शेवटी म्हटलं आम्ही नशिबावर सोडून दिलं. वासरू पळतंय आम्हाला माहित होतं. पण म्हटलं नशीब ज्या दिवशी असेल आपलं त्या दिवशी गाडी राहणार. आणि आम्ही आपला संयम ठेवला आणि 10 महिन्यानंतर आम्हाला गुलाल झाला. वाईट वाटायचं गट काढून शाना सेमीला कुठेतरी थोडक्यात जायचं. 10 मैदानात जवळजवळ सलग गट पास आहे. आणि आज सेमीला राहील खरोखर म्हणजे असं हृदय भरून आल्यागत झाले. लय आनंद, भरपूर प्रमाणात आनंद झालाय आम्हाला. आता नंबर कितवा बी उद्या फायनल त्याचा विषय नाही. पण गावची गाडी आमची पळली गाडी फायनलला राहिली का नाही त्यातच लय मोठं समाधान आहे आमचं. अजून कोण बोलणार आहे? आता तुम्ही भरपूर आनंदी झालेला मागाशी ह्या गोलाला झाला त्यावेळेस सेमी पास झाल्यानंतर काय प्रतिक्रिया चाललेली? लय संघर्ष केलाय बैलासाठी. लय म्हणजे कुणी एवढा संघर्ष नसेल तेवढा केलाय बैलाचा संघर्ष. रोज जायचो मैदानावर, पोरं जायची पुढं, आम्ही मागणं जायचो. गट काढायचा, सेमीला काय तर इकडं तिकडं थोडक्यात राहायचं. 2-3 क्वार्टर बी भरपूर झाले त्या. वासरू पळतंय पायऱ्यासाठी जरा त्याला अडचण येते. त्या वासरू तोंडाला भरपूर पळतंय, पुढे वाढतंय वासरू चांगलं. अजून काय नाही एवढं बोलायचं माझं. आता संघर्ष आज संपलेला आहे. संघर्ष संपलेला आहे. आज लय आनंद आहे. गगनात मावत नाही एवढा आनंद झालाय आज. भरपूर आनंद झाला. कारण काय होतं माहिती आहे का, आता ज्यावेळेस गाडी 2 नंबरला उतरत होती त्यांनी सांगितलं त्यावेळेस संघर्ष चालू होता आणि ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस ऑटोमॅटिक पैरे होतात. आता इथून पुढे पायऱ्याला फोन येतील. हो येतील फोन. वासरू बी पळतंय आपलं. वासरू काल आता पहिला रक्त कमी होता, आता वासरा तर बी चांगला झाला. त्यामुळे वासरू बी पळतंय. पायऱ्याला फोन येणार आता इथनं पुढे. आणि आम्ही देवाच्या सेमीत होतो. 1 नंबर सेमीत आमच्या 4 नंबर तासाव
देव बकासूर होता हम्म. आणि आम्ही 3 नंबर तासा होतो. हम्म. देवाच्या आशीर्वादानं आम्हाला गुलाल भेटला आज. मित्रांनो बघा, ज्या वेळेस अशा गोष्टी झाल्या त्यावेळेस आणि बकासूरचं कौतुक केलेलं आहे सगळ्या बैलगाडी मालकांनी, कारण त्याच्या सेमीत ज्यावेळेस फायनलला गाडी राहते त्यावेळेस त्यांच्या नंदीचं हे नाव चर्चेत राहतं. 100% या बकासूरचा आशीर्वाद भेटला आज हो, तुम्हाला. 100% बकासूर भेटलाय. आणि चोराड्या मैदानात पण आम्हाला क्वार्टरला एकदा आम्ही राहिलेलो. बकासूरच्या सेमीतच होतो आम्ही 2 नंबरला उतरलेलो. तिथे बकासूरच्या आशीर्वादानं 2 नंबर उतरला, क्वार्टरचा गुलाल भेटलेला. हम्म. बकासूरचा आशीर्वाद आम्हाला कायम आहे. गुलाल गुलाल म्हणजे लय संघर्ष वासराचा, असा संघर्ष आहे का नाही. एक 2-3 वेळा बकासूरच्या सीमेत आम्ही पडलोय बरं का. पण योगायोगानं आपल्याला पायरा चांगला नसल्यामुळं थोडंफार आम्हाला म्हणजे यशनं हुलकावून दिली. पण आज तिसऱ्या वेळेला त्यानं म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा म्हणजे हे राय आहे. आमचं मन त्यानं आज म्हणजे सगळ्या पोरांचं मन जिंकलं ते. अहो त्याचं म्हणजे लक्ष्मणच्या गाड्यात पळायचं म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही कोणाचं. वासरू बघितलं म्हणजे डोळ्याचं असं वासराकडे बघितलं म्हणजे म्हणणार नाही कोण ही वासरू एवढं पळत असेल. म्हणजे आज सगळ्यांची मन जिंकली त्यानं. आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय की बकासूरच्या सीमेत आम्हाला पळून म्हणजे आम्हाला कुठेतरी गुलाल त्याच्या आशीर्वादानं आम्हाला, आणि आम्ही पण वर चर्चेत जाईल त्याच्यामुळं. काय सांग सर आज या वासराबद्दल, कारण काय झालंय वासरानं आज भरपूर चांगल्या रीतीनं पळालेला आहे लक्ष्मणराव सोबत आणि गुलाल मिळवलेला आहे. सगळ्यासनी आनंदच आहे. खरं तर 2-3 मैदान झालं म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या गावचं जायचं सचिन ढोकळे ह्यांनी बेहुऱ्या आम्हाला म्हणजे बैल असा लागतच नव्हता, कायम 2 नंबरच्या बैलात पळत होतो. चांगला बैल बेहुऱ्या फायनलला राहत होता. ह्यांच्याकडे जरा बेहुऱ्याचं नियोजन होतं, ह्यांनी बेहुऱ्या घालून दिला. आणि पहिल्या मैदान आम्ही चोराला गट काढला बेहुऱ्या, चांगल्या गाडीत गट काढला, म्हणजे फायनलच्या गाडीत गट पास केला बेहुऱ्यानं ह्यानं. त्यानंतर आम्ही गारेवाडीत हाही गाडी आणली, क्वार्टरला गाडी राहिली 2 नंबरला रायनाच्या सेमीत. त्यानंतर आम्ही फोन केला लक्ष्मणवालेसनी, मग ती म्हणली 9 तारखेला पुढे हाणूया. बरं सचिन भाऊने काय त्यांना रिक्वेस्ट केली, सचिन भाऊचा फोन आला की डायरेक्ट ह्याला पावत्या टाका म्हणून 4 तारखेच्या मैदानात. नाहीतर आम्ही 4 तारखेचं मैदान पळणारच नव्हतो. त्यांचा फोन आला सकाळीच, बाबा पावत्या टाका म्हणून. तर यांना म्हणलं बैल कुठला आहे, तरी म्हणले तुमच्या मनात आहे तोच बैल आहे. मग परत आम्हाला कन्फर्म झालं की हेच बैल आपल्याला फिक्स आहे. मग आम्ही पावत्या टाकल्या. आणि योगायोग म्हणजे आज पावत्या टाकल्या, तुम्हाला सांगतो पोरांचं एवढं प्रेम आहे की अनिकेत म्हणजे मालकच आहे वासराचा. त्यानं आज 3 पावत्या टाकल्या होत्या, ह्यानं 2 पावत्या टाकल्या होत्या, ह्यानं 1 पावती टाकली होती. 5 पावत्या टाकून 5च्या 5 पावत्याकडे निघल्या होत्या. 8 नंबर तास, 7 नंबर तास, 1 नंबर तास. आणि परत इथं आल्यानं इथं येस्तोवर म्हणजे रात्री बसून आमचं 11-12 वाजल्यापासून कोणाचंच मन जाग्यावर नव्हतं. सकाळी इथं आल्यानं सुद्धा आम्हाला पावती नव्हती. त्याच्यानंतर बरं ना सचिनला फोन करत होतो, सकाळी पावती बघा सचिन भाऊ पायरा चांगला आहे ना. आज असं पहिल्यांदाच नशीब गणले, 2 पावत्या टाकल्यानं आम्ही आतनं 1 तर पावती निघायची. पण आज एवढा मोठा पायरानं पावती आत नाही म्हणजे आमचं डोकं सकाळपासून मी जरा थोडं हँगआउट चालतं. त्यानंतर परत ना त्यांनी आम्हाला पावती दिली. त्या तासावर आम्ही 3 नंबर तासावर गट बी पास झाला, सेमी पास झाला, म्हणजे त्यांच्या नावाला आज यश आलं. निघले आमच्या. मित्रांनो बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालकाला किती संघर्ष करायला लागतो या. आज 6 पावत्या कडन निघाल्या त्यांच्या. आणि तरी देखील ज्यावेळेस म्हणतात का नाही की नशिबात जर तुमच्या कुठली गोष्ट असेल तर ती 100% तुम्हाला मिळते. कितीही अडचणी येऊ द्या, कितीही गोष्टी होऊ द्या. मेन श्रेय जाते करण ड्रायव्हर घरी. मालक आहे ते वासराचं. ह्याचं म्हणजे मालक जायते स्टार्टर ड्रायव्हर म्हणून त्यासनी आजपासून आम्ही पदवी देतोय. त्यांनी 1 नंबर म्हणजे विशेष नाही गाडीच्या बाबतीत. खालच्या उडीपासून गाडी त्याने असली योग्यरित्या गाडी आणली की बोलायचंच नाही काय विषय. पहिल्या फेऱ्याला बबन ड्रायव्हरनं गाडी आणली, त्यांनी पण चांगली गाडी आणली. आणि दुसऱ्या फेऱ्याला स्वतः आता त्यासनी वासरू जास्त पळतं त्याच्यामुळे म्हटलं त्यासनी आणू द्या गाडी. वासरू काही पळत नाही ड्रायव्हरला, म्हणजे स्वतः मालक आहे ते. आता मित्रांनो ड्रायव्हर या इकडे. आता ड्रायव्हर महत्वाचा आहे आणि ड्रायव्हरांनाच माहित की वासराचा पळ कसा आहे. काय वाटलंय वासराबद्दल गाडी बसली? वासरू गाडी असल्या नाही गती लागतेच गाडी असल्या का. हम्म. जेवढी गाडी टॉपची असेल तेवढं वासरू गाडीपासून देत नाही. आतापर्यंत आज त्यांना गुलाल मिळवून दिला, तुम्ही मोठं काम तुम्ही केलं. बकासूर देवच म्हणा थोडक्यात. हा. त्याच्याशी पळलो आपल्याला म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, त्यात काय विषय नाही. आता मालकांच्याकडे तो मालक, आता तुम्ही सांगितलं पहिऱ्याला भरपूर अडचणी आल्यात आतापर्यंत, बऱ्याच गोष्टी झाल्या ते. आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा द्यायचा की बाबा आम्हाला पायरा पाहिजे, कसा पायरा पाहिजे ते बी सांग.
पैरा आपल्याला म्हणजे वासराला गटाचा फेरा हे उजवीनं काढायला लागतोय. वासरू दोन्ही खांदी पळतंय, फक्त पहिला फेरा आपल्याला उजवीनं काढायला लागतो. त्यामुळे डावीचा बैल कडनं पब्लिकनं पळणारा किंवा आतनं पळणारा डावीचा बैल असेल खरोखर स्पीडचा, त्यांनी 100% आपल्याशी कॉन्टॅक्ट करावं. आमची बी इच्छा आहे चांगल्या पायऱ्यात पळावं. वासरू पळतंय, वासरूचा स्पीड चांगला आहे, त्यामुळे आम्हाला वाटतं चांगला पायरा काढावा आणि गाडी कुठेतरी राहावी फायनल. नाव सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर आपला 7030530192. आणि आपली म्हणजे परिस्थिती घरची तशी नाजूकच आहे. नाजूक म्हणण्यापेक्षा आपण शेतकरी वर्गातली माणसं आहे. शेतकरी वर्गातनं आपण शेती करून शाना येऊनात करतोय. त्याच्यामुळं पैऱ्याला आपण असं नाही की बाबा कोण म्हणला 10,000 दे 10,000 देऊ शकतोय किंवा 5,000 दे म्हटलं तरी आपण पैसे देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमची बी इच्छा आहे की बाबा एखाद्याचा फोन चांगल्या बैलातला यावा की बाबा आपण पळूया, एवढीच इच्छा आहे. वासरू फायनलला राहिले, आनंदच आहे. आणि इथून पुढे पण वासराचं भविष्य गाढावं. फक्त आपल्या गरिबीमुळं आणि परिस्थितीमुळे वासरू मागं राहून एवढी एक आमची मनापासून इच्छा आहे. ज्याचा खरोखर बैल पळतोय ना त्यांनी 100% आपल्याला कॉन्टॅक्ट करावा. मित्रांनो, आपण ही त्यांना शुभेच्छा करूया की कायम असाच गुलाल मिळेल आणि त्यांना पुढचे पैरे भेटतील. धन्यवाद.